आपले लाडके नेतृत्व मान्य श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो। या अध्यक्षीय सूचनेस अनुमोदन देतील सन्माननीय मुलांनी साहेब। आताच आमचे मित्र सुभाष गोगरे साहेब यांनी जी सूचना मांडली त्याला मी सर्वांच्या वतीने अनुमोदन देत आहे। धन्यवाद। चालू गळीत हंगामामध्ये निराभिमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून आणि गेटकेमधून तमाम शेतकरी ऊस उत्पादक बांधवांनी निराभिमा सहकारी साखर कारखान्यासाठी विश्वास दाखवत आपला ऊस निराभिमा सहकारी साखर कारखान्यासाठी गाळपास दिला। या ऊसाचं योग्य असं नियोजन झालं आणि सर्वांचीच ऊस बिलं वेळेत आपल्या खात्यामध्ये जमा झाली। याबद्दल शेतकरी बांधवाच्या वतीने या ठिकाणी साहेबांचा आणि वहिनी साहेबांचा सन्मान सोहळा संपन्न होतो। या कार्यक्रमाचं स्वागतपर प्रस्तावित करावं निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सन्माननीय नवनाथरावजी सपकाळ साहेब यांनी। आजच्या या सभासदांच्या वाहन मालकांच्या कार्यकर्त्यांच्या आणि सर्वच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव संपन्न होत असलेल्या या सत्कार समारंभासाठी इथं उपस्थित आपल्या कारखान्याचे संस्थापक आपल्या सर्वांचे आधारस्तंभ नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष राज्याचे माजी सहकार मंत्री माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, या कारखान्याच्या अध्यक्षा आदरणीय वहिनी साहेब, कारखान्याचे व्हाईस चेअरमन मान्य दादासाहेब गोगरे, कारखान्याचे माजी चेअरमन मान्य लालासाहेब पवार आबा, नुकत्याच प्रचंड मताधिक्यानं निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्या आदरणीय अंकिताई पाटील, कारखान्याचे माजी संचालक आपल्या सर्वांचे नेते आदरणीय भैयासाहेब, कारखान्याचे संचालक यादव वकील साहेब बाबू रनवरे, जे कनकारंडे, बाबू रनवरे चेअरमन अर्बन बँक इंदापूर, नवीन निवडून आलेले जे कुलकरांडे, पंचायत समिती सदस्य इंदापूर, कारखाना संचालक अनिल बोंद्रे, राजेंद्र देवकर, सुभाष गायकवाड, रमेश पाटील, विजय घोगरे, निवृत्त शिंदे, विक्रम कोरेकर व्हाईस चेअरमन दुधगंगा इंदापूर, माधव शेंडगे व्हाईस चेअरमन मोटर संस्था, शरद आमदार छत्रपती सहकार कारखाना संचालक, महादेव सहकार सहकार मंच कारखाना संचालक, रामलिंग जगताप काका दुधगंगा संचालक, अनेक आजी माजी चेअरमन, उपस्थित संस्थाचे पदाधिकारी। आजच्या कार्यक्रमाची टॅगलाईन आहे शब्द ऊस बिलाचा विश्वास उत्पादक शेतकऱ्याचा। आदरणीय साहेबांनी आदरणीय वहिनींनी जो शब्द आम्हाला भागात फिरताना जो 20 गावात दौरा केला त्यावेळा आम्ही आदरणीय वहिनी साहेबांनी दिला शब्द, आदरणीय साहेबांनी दिला शब्द आम्ही तुम्हाला सांगितला की शेतकऱ्यांची बिलं वेळेत मिळतील, कुणीही काळजी करू नका। आणि आज आपला तो दिवस उगवला। महाराष्ट्र राज्यामध्ये निराभिमा कारखाना एकमेव असा कारखाना ठरला की सर्व ऊसाची बिलं इतक्या लवकर का शेतकऱ्यांना पोच केली, ही सर्व अभिमानाची गोष्ट आहे। या गळीत हंगामामध्ये कुणालाही वाटलं नव्हतं एवढं गाळप कारखाने करून दाखवलं। एकूण गाळप 5,65,57 झाले, साखर उत्पादन 4,22,440 झालं, साखर उतारा 10.76 आला, कोजन एक्सपोर्ट 2,18,000 आता घ्यायचा आहे, पण अजून कोजन चालू आहे। इथेनॉल 55,26,000 झालं, अजून इथेनॉल चालू आहे। प्रेसमोड आपलं 16,200 निघालं, कंपोस्ट विक्री चांगली आहे, सेंद्रिय बॅग विक्री चांगली आहे आणि इतर सर्वच प्रोडक्ट कारखान्याबाबत अतिशय कार्यशील पण चालू आहे। त्यामुळे आपल्याला या सीझनमध्ये चांगला सीझन चालू होता ते आपले आर्थिक उत्पन्न आपलं वाढलं। चॅलेंजेस खूप होते। आदरणीय साहेबांचं आदरणीय वहिनी साहेबांचं मार्गदर्शन मी ह्या कारखान्यात कार्यकारी संचालक म्हणून हजर झालो त्यानंतर लाभलं। त्यांच्या शब्दाचा तंतोतंत पाळत केल्यामुळं साहेबांचं मार्गदर्शन तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे। साहेबांचा साखर उद्योगामध्ये असलेला अभ्यास आता असलेल्या नेत्यामध्ये कोणाकडे इतका नाही आहे। हा सगळ्या साहेबांचा अनुभव माझ्या पाठीशी होता
आदरणीय वळणे साहेबांचं कायम पाठ्यात थाप यामुळं आम्ही चांगलं काम करत गेलो. सगळ्या कारखान्याचा स्टाफ असेल, सर्व संचालक मंडळ असेल, सर्व संचालक मंडळाने आम्हाला चांगला सपोर्ट केला. कारखान्यात तोडणी वाहतूकमध्ये कोणी हस्तक्षेप केला नाही. चांगल्या प्रकारचा ऊस आला. त्यामुळे आपली 10-15 वर्षाची रिकव्हरी यावर्षी चांगली राहिली. कोजन असेल, डिस्प्ले प्लांट असेल, साखर असेल, अशी चांगल्या प्रकारे तयार झाली. आता आपल्या साखरेचा कलर एवढा चांगला आहे की नामांकित साखरेची कारखान्याची साखर जे घाऊ व्यापारी मागत होते ते आता निरामा कारखान्याची साखर मागतायत. हे या सीझनमधली आमची कमाई आहे. या सीझनमध्ये सर्वच कर्मचाऱ्यांनी अतिशय काळजीपूर्वक काम केलं. EPC जास्त मिळवली. तुम्हाला माहिती 3.5 प्लॅन्ट आपण 6,400 एका दिवशी क्रशिंग केलं. त्यानंतर अवरेज क्रशिंग आपल्याला 5,700 10 जानेवारी 5,700 अवरेज क्रशिंग आपल्याला पाहता आलं. त्यानंतरच्या काळामध्ये काही वाहन मालकांनी परस्पर निर्णय घेऊन बाहेर कारखान्यात गेले. आपला कारखाना 10 ते 11 फेब्रुवारी चालू राहिला आणि बाहेर गेले वाहन मालकांना अनुभव असा आला की बाहेर पण कारखाने 18-19 फेब्रुवारी बंद आहे. सगळीकडे अशी अवस्था आहे की 90 ते 95, 90 ते 100 दिवसात कारखाना चालणार आहे. ह्या काळामध्ये आपल्याला चांगलं क्रशिंग करायचं आहे, चांगली निर्मिती करायची आहे, चांगली डिस्टिलरी प्रोडक्शन काढायचं आहे आणि जास्तीत जास्त सभासदांना दर द्यायचा आहे. आदरणीय वणी साहेबांनी रोजच्या रोज दैनंदिन कामाचा जो संध्याकाळी जो रिपोर्ट घेतला आणि त्यांनी जे मार्गदर्शन केलं, साहेबांनी दिलेले टॅगलाईन असतील, जे आम्हाला उद्दिष्ट असतील, ते उद्दिष्ट पार करताना आम्ही सर्वच कर्मचारी अतिशय जोमानं काम लागलो आणि सर्वांनी एकत्रपणे काम केल्यामुळं हे रिझल्ट, हे क्रशिंग आपल्याला करता आलं. तुम्हाला माहिती आहे आपल्याला 265 आणि 86 दोनच मेजर जाती आम्हाला इथं क्रशिंग करायला मिळत आहेत, पण त्यापैकी जवळजवळ 85% 265 आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो 265 मध्ये रिकव्हरी खूप चांगली आहे, खूप कमी आहे. की बियाणं पण कोणाकडे घेता माहीत नसते, किती आवृत्तीचं बियाणं आहे तुम्हाला माहीत नसते. त्यामुळं अपेक्षित उतारा निघत नाही. वजन जास्त निघतं, तुम्ही थोडी लावत असताय, पण शेतीचा पोत निघून जात असतो. आता बरेच कारखाने ह्या 265 जातीला नाकारतायत, पण आपण सगळेजण लावत असताय. म्हणून साहेबांनी आणि वणी साहेबांनी मोठ्या मनानं आतापर्यंत ही 265 जात आम्हाला स्वीकारायला सांगितली, पण ह्या जातीमुळं कारखान्याचं आर्थिक नुकसान खूप होत आहे. 86-32 गाळा करणाऱ्या कारखान्याची रिकव्हरी जास्त असते आणि आपली रिकव्हरी कमी राहते. तरीसुद्धा जे कारखाने जास्त धरत आहेत त्या दरा एवढा आपला दर आपण यावर्षी आपण सर्वांना दिला. ही एक अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. मी आपल्या सर्वांना ह्या निमित्ताने विनंती करतोय की 265 जातीचं वाण आहे तो कमी करा. लावलाच नाही तर खूप चांगलं होईल. त्याऐवजी 15,012 आहे, 13,001 आहे, 10,001 आहे, ह्या जाती निवडल्या तर कारखान्यात पण फायदा होणार आहे आणि तुमचंही वजनाचे उद्दिष्ट पूर्ण होणार आहे. तर ह्या सभासदांनी मी विनंती ह्या निमित्तानं विनंती करतो, आपण सर्वांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं. आपल्या भागामध्ये 5,50,000 ऊसाची उपलब्ध होती. त्यातला नोंद आमच्याकडं 4 लाख टनाचं नोंद झालं आणि त्यात 3,11,000 आम्ही ऊस गाळप केला. राहिलेला ऊस आम्ही गेटकीनमधून आणला. गेटकीनच्या शेतकऱ्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं, आमच्यावर विश्वास ठेवला आणि सगळा ऊस त्यांनी स्वतःहून पुढे आले आणि दुसऱ्या शेतकऱ्यांचा ऊस त्यांनी निर्माण करून दिला, उपलब्ध करून दिला. वाहन मालकांनी नव्हती तरी त्या गेटक्यांचं, सर्व गेटकीन शेतकऱ्यांचा आभारी मानतो की त्यांनी ह्या सगळी मदत केली. आपल्या कार्यक्षेत्रात पण शेतकऱ्यांनी चांगला ऊस आपल्याकडे घातला, चांगल्या पट्टीचा घातला, पण काही शेतकऱ्यांनी गडबड केली, बाहेरकडे ऊस घालवला. असं व्हायला नाही पाहिजे. हा कारखाना तुमचा आहे. कारखाना सगळा जास्तीत जास्त ऊस आपल्याकडे आला, कारखाना सक्षम झाला तर तुम्हाला ह्या कारखान्याची जास्तीत जास्त फळं मिळतील. तर मी सर्वांना या निमित्ताने विनंती करतोय की आपल्या सगळ्याकडचा जो आता लागण केलेला ऊस आहे आमच्या कारखान्यात नोंदवावा आणि सर्वच्या सर्वच निरामा कारखान्यास ऊस द्यावा. या निमित्तानं मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि माझं प्रस्ताव संपवतो. जय हिंद. धन्यवाद साहेब, मनपूर्वक धन्यवाद. दरम्यानच्या काळामध्ये पिंपरी आणि पिंपरी परिसरातून निराभिमा सहकारी साखर कारखान्यासाठी सातत्यानं ऊस पुरवठा करणारे काही शेतकरी बांधव या ठिकाणी मला उपस्थित राहताना दिसत आहेत. यामध्ये निलेश बोडके, सीताराम बोडके, वर्धमान बोडके या शेतकरी बांधवांचं आणि उपस्थित असणाऱ्या तमाम शेतकरी बांधवांचं
निराभिमा परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. ऊस धंद्यामध्ये चालू असणारी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये निराभिमा सहकारी कारखाना कार्यक्षेत्रामध्ये इतर कारखान्यांनी केलेलं आक्रमण, अशा परिस्थितीत देखील इथल्या तमाम शेतकरी बांधवांनी निराभिमा सहकारी साखर कारखान्यावरती विश्वास दाखवत आपला ऊस गाळपासाठी या ठिकाणी दिला. या ऊसाचं सर्व असं योग्य असं नियोजन निराभिमा परिवाराने केलं आणि तमाम शेतकरी बांधवांच्या खात्यावरती अगदी वेळेत ऊस बिलं जमा केली. त्याबद्दल शेतकरी बांधवांच्या वतीने या ठिकाणी निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक आणि निराभिमा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन यांचा संयुक्त सत्कार या ठिकाणी करावयाचं ठरवलं आणि हा सन्मान संपन्न होतोय शेतकरी बांधवांच्या वतीनं. निमसाखर परिसरातील काही शेतकरी बांधव हा सन्मान करतायत अगदी प्रातिनिधिक स्वरूपात आणि हा सन्मान संपन्न झाल्यानंतर इतर शेतकऱ्यांच्या वतीनं देखील सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. निमसाखर परिसरातील तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे विद्यमान अध्यक्ष हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचा सन्मान, त्याचप्रमाणे निराभिमा परिवाराच्या चेअरमन सौभाग्यवती भाग्यश्री हर्षवर्धन पाटील वहिनी साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. गेल्या 20 वर्षापूर्वी निराभिमा सहकारी साखर कारखान्याची स्थापना झाली आणि गेली 25 वर्षे आपण सातत्यानं निराभिमा सहकारी साखर कारखान्यासाठी ऊस पुरवठा करीत आहात. साखर धंद्यामध्ये वाढलेली स्पर्धा, साखर धंद्यामध्ये होत असणारं अतिक्रमण, या परिस्थितीत देखील आपण सर्वांनी निराभिमा सहकारी साखर कारखान्यावरती विश्वास दाखवला आणि आपला ऊस गाळपासाठी दिला. आपण दाखवलेल्या विश्वासाला निराभिमा परिवार सार्थ ठरला आणि वेळोवेळी अगदी वेळेत आपली बिलं आपल्या खात्यावरती जमा केली निराभिमा परिवाराने. इंदापूर तालुक्याची आर्थिक उलाढाल निराभिमा सहकारी साखर कारखाना आणि कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना यांच्यावरती आहे. आपल्या विश्वासात सार्थ ठरला निराभिमा परिवार आणि म्हणूनच साहेबांचा आणि वहिनी साहेबांचा सन्मान शेतकरी बांधवांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होतो. सन्मान संपन्न होतो इंदापूर तालुक्याच्या विकास पुरुषाचा. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं निराभिमा परिवाराचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक सन्माननीय राणासाहेबजी पवार यांना विनंती, आपलं आपण मनोगत व्यक्त करावं. आज या ठिकाणी भव्य दिव्य असा शेतकऱ्यांनी जो सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष आपणा सर्वांचे नेते माननीय आमदार हर्षवर्धनजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे आपल्या कारखान्याच्या चेअरमन श्री भाग्यश्रीताई पाटील वहिनी साहेब, त्याचप्रमाणे व्हाईस चेअरमन दादासाहेब घोगरे, आताच नवनिर्वाचित आलेल्या आपल्या गटातून अतिशय किंवा जिल्ह्यातून सर्वात विक्रमी मतांनी निवडून आलेल्या अंकिताई पाटील, राजवर्धन पाटील, कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक भैयासाहेब पाटील आणि तालुक्यातून आलेले सर्व कार्यकर्ते आणि शेतकरी बंधूंनो, आज या ठिकाणी एक आगळा वेगळा असा कार्यक्रम या ठिकाणी आपण सर्वांनी आयोजित केलेला आहे. त्याबद्दल आमचे चेअरमन त्याचप्रमाणे संचालक यांच्या मंडळीच्या वतीने आपण सर्वांचं प्रथमतः मी या ठिकाणी आभार मानत आहे. या कार्यक्रम आयोजित करीत असताना आज आपण पाहिले की महाराष्ट्रात सर्वात संपूर्ण बिल देणारा कारखाना हा निराभिमा सहकारी साखर कारखाना या ठिकाणी
हा मान आम्हाला मिळालेला आहे आणि हे सर्व या ठिकाणी नियोजन करत असताना पहिल्यांदा मी या ठिकाणी आपणाला असं संबोधितो की नुकतेच गेल्या वर्षी सीझन चालू व्हायच्या अगोदर कारखान्याची निवडणूक लागली आणि कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आम्हा सर्व संचालक मंडळाला या ठिकाणी आपण सर्वांनी बिनविरोध निवडून दिलं आणि योगायोगाने वहिनीसाहेब या कारखान्याच्या चेअरमनपदी आणि दादासाहेब घोगरे व्हाईस चेअरमनपदी या ठिकाणी विराजमान झालेल्या आणि हे सर्वप्रथमतः एक सुरुवात चांगल्या पद्धतीची झाली आणि वहिनीसाहेब चेअरमन झाल्यानंतर आमच्या सर्व संचालक मंडळाची या ठिकाणी त्यांनी मीटिंग घेतली आणि साहेबांनी आणि आम्ही सर्वांनी आणि वहिनींनी मनावर ठरवलं की मी पाठीमागच्या काळात आपणा सर्व शेतकऱ्याचं या ठिकाणी आभार मानत आहे कारण आपणा सर्वांना माहीत आहे मागची 2-3 वर्ष कारखान्याचे अतिशय आर्थिक अडचणी झाल्या होत्या. आपण सर्वांनी 3-3, 4-4, 5-5 महिने आपण ऊस बिलासाठी आपण सहकार्य केलं आणि सहकार्य करण्याबद्दल आपणच सर्व सभासद बंधू होता आणि त्याबद्दलही या ठिकाणी मी आपणा सर्वांचं पूर्वीच्या काळात थोडंसं एक्सपान्शनमुळे याच्यामुळं थोडी आर्थिक अडचण झाली होती परंतु त्यातून आपण कशा पद्धतीनं मार्ग काढायचा यासाठी साहेबांनी वहिनींनी आम्ही सर्वांनी या ठिकाणी विचार करून ह्या वर्षीचा सीझन हे अतिशय चांगल्या पद्धतीचा करायचा आणि थोडाफार गेल्या वेळेसचा जो विश्वास संपादन करण्यासाठी किंवा विश्वास गेला होता तो विश्वास परत संपादन करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी आम्ही तो एक जिद्द मनात बांधली होती आणि त्या पद्धतीने हे सीझन या ठिकाणी चालू केला आणि चालू करत असताना मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं ज्यांचं भाषण आपण ऐकलं कार्यकारी संचालक सपकाळ साहेब आणि त्यांची सर्व टीम त्यांनी त्यांच्या भाषणात मी परत काय उल्लेख करणार नाही परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी हा प्लॅन चालवला. नवीन त्यांची अपॉइंटमेंट आम्ही केल्यानंतर आम्हाला विश्वास वाटत नव्हतं की एवढ्या पद्धतीचा चांगला कारखाना चालवतील परंतु पुढं जसं जाईल तसं त्यांनी मनात एक जिद्द बांधली आणि आपण सर्व जे हार्वेस्टिंग करणारे जे कंत्राटदार आहेत तोडणी वाहतूक करणारे त्यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीची या ठिकाणी साथ दिली आणि एवढं सगळं करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण हे सर्व शेतकऱ्यांनी ह्या वर्षी ऊस दिला परंतु आमचं 7 लाखाचं उद्दिष्ट होतं परंतु ते उद्दिष्ट आम्हाला साध्य करता आलं नाही कारण आज अशी परिस्थिती झाली कुठलाही कारखाना 100 दिवसापेक्षा जास्त चालू शकत नाही आणि मग ऊस ज्यावेळेस असतो किंवा इतर कारखाना ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपण शेजारी पाजारी कोणी जरी असलं तर तो ऊस दुसऱ्या कारखान्याला देतो कारण शेतकऱ्याची मानसिकता अशी झालेली आहे की आपला ऊस लवकरात लवकर या ठिकाणी गेला पाहिजे आणि आपल्याला बिलही मिळालं पाहिजे परंतु मला आपल्या सर्व शेतकऱ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकच आवाहन करायचं आहे की आपला आज माळेगाव सारखा कारखाना किंवा सोमेश्वर सारखा कारखाना थोडं जास्त दिवस चालतो पण आपणही आपल्या शेतकऱ्यांनी एवढं सहकार्य करावं की पुढच्या सीझनला आपण या ठिकाणी ऊस आपला थोडा फेब्रुवारी मार्चपर्यंत सुद्धा ठेवण्याची मानसिकता ठेवून पुढच्या वर्षीचं आमचं जे उद्दिष्ट आहे त्या ठिकाणी 7 लाख करण्याचं आम्ही या ठिकाणी भाऊंनी आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे आणि आताच्या परिस्थितीत आता MD साहेबांनी सांगितलं सर्व प्लॅन्ट किंवा सर्व बाय प्रॉडक्ट्स जे आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उत्पादन होत आहे कोजन असू द्या डिस्लरी असू द्या या सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी झालेल्या आहेत आणि भविष्यातही होतील की आपण पाहिलं असेल पाठीमागच्या 10-15 वर्षात की या ठिकाणी रविवार जरी असला तरी ऊस बिल पाठवलं जायचं कसलीही सुट्टी असली तरी हार्वेस्टिंगचं बिल पाठवलं जायचं परंतु त्यात थोडा खंड पडला होता परंतु मागचेच दिवस या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी येणार आहेत. आज ह्या वर्षी एवढं थोडंफार आम्ही केलं परंतु पुढच्या वर्षी तर तारीख संपली की दुसऱ्या दिवशी आम्ही या ठिकाणी बिल पाठवण्याची व्यवस्था या ठिकाणी साहेबांच्या वहिनीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करणार आहोत अशी आपणा सर्वांना ग्वाही देतो आणि या ठिकाणी आपण सर्वजण आला आमचा सत्काराचं नियोजन केलेलं आहे या सत्कार या ठिकाणी नंतर होईल हे सर्व नियोजन आपण सर्वांनी केलं त्याबद्दल मी आपणा
सर्वांचं संचालक मंडळ वहिनी आणि भावांच्या मार्फत आभार आणि अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आबा. यानंतर निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय उदयसिंहजी पाटील आपलं मनोगत व्यक्त करतील. आज आपल्या निराभिमा कारखान्याच्या सन 2025-26च्या सांगता समारंभानंतर जे आपल्या कारखान्याने महाराष्ट्रामध्ये प्रथम सर्व शेतकऱ्यांचं पेमेंट 10 दिवसाच्या आत दिलं, त्या आनंदी सलीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते, माजी सहकार मंत्री, राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष माननीय भाऊ, कारखान्याच्या चेअरमन आदरणीय वहिनी, आपल्या कारखान्याचे व्हाईस चेअरमन दादासाहेब गोगरे, कारखान्याचे माजी चेअरमन लालासाहेब आबा पवार, नूतन जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील, राजवर्धन पाटील, उपस्थित आलेले सर्व पंचायत समितीचे, जिल्हा परिषदेचे सदस्य, उपस्थित सर्व संचालक आणि निराभिमा कार्यक्षेत्रातून आलेले सर्व आपले सभासद, कारखान्याचे कार्यकारी संचालक सपकाळ साहेब, त्यांचे सर्व अधिकारी वर्ग, सर्व कामगार, मी थोडक्यातच बोलतो. आज आपल्या या 4 ते 5 वर्षाच्या कारखान्याच्या कामकाजामध्ये हा अत्यंत एक आनंदाचा दिवस म्हणलं तरी चालेल. आज काही कारखान्याचे सीझन चालू आहे, बरेचसे कारखान्याचे सीझन ह्या वर्षी 25-26चे संपलेले आहे. आपल्या आसपासचे सुद्धा कारखान्याचे सीझन संपलेले आहे. ह्या वर्षी भाऊंनी वैदिनी सर्व संचालक मंडळांनी आपल्या एक उच्चांकी 3101 रुपया दर आज आपला कारखान्याचा आपला सभासदांना दिला आणि 10 दिवस म्हणजे मला वाटते 10 फेब्रुवारीला कारखाना आपला सीझन संपला. 20 फेब्रुवारीला सर्व शेतकऱ्यांचे 100% पेमेंट अकाउंटला जमा केले. त्याबद्दल सर्व शेतकऱ्याच्या वतीने भाऊंचं, वैदिकचं आणि सर्व संचालक मंडळाचं मी प्रथमतः आभार मानतो. आज एक आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे, मी काय फार जास्त बोलणार नाही. मी कारखान्याला संचालक होतो. सहकारी संस्था चालवताना किती अडचणी येतात हे जे काम करतो त्याला माहीत असतं. आज साखर उद्योगामध्ये जर बघितलं तर आज जर आपण शेजारीच जर बघितलं तर आपल्या ह्या 3-4 तालुक्यामध्ये किती कारखाने आहेत. साखर कारखाने सहकारी असतील, तुमच्या खाजगी असतील, ह्या सगळ्यांना स्पर्धेला मात करून आपल्याला ही सहकारी संस्था चालवायची. आपल्या 1999ला ज्यावेळेस भाऊंनी संस्था स्थापन केली, आज बघत बघत रोपटं आज आपलं 26-27 वर्षाचं रोपटं झालं. शेवटी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रत्येक ह्याचा चढ उतार तुम्ही बघा. ज्यादा ऊस असल्यानंतर कुठला कारखानाला आपला अडचणी सोडवतो. कमी ऊस असल्यानंतर सुद्धा चांगला दर देणारा कारखाना कुठं, दुष्काळामध्ये सुद्धा आपला जळलेला ऊस नेणारा कारखाना कुठं. त्यावेळेस कधी कधी भाऊंनी असं बघितलं नाही की कारखान्याचा ऊस जळलेला आहे, 5 आणि 6 रिकोरी आहे, दर आपण सभासदाप्रमाणे दिला, कोट्यावधी रुपयाचं नुकसान झालं. फक्त शेतकरी हा केंद्रबिंदू बांधून आज आपण कारखान्याचं कामकाज केलेलं आहे. आता मागची 10 वर्ष तुम्ही चेअरमन होता, आपण बी होतो. मागच्या 3-4 वर्षात बऱ्याच बिलाला अडचणी आल्या. आता वहिनीचा योग चांगला आहे म्हणायचा, आल्यानंतर अडचणी बऱ्यापैकी आर्थिक सुटल्या. शेवटी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, आपण प्रापंचिक शेवटी आपला प्रपंच चालवताना सुद्धा एखादा व्यवसाय अडचणी हा प्रत्येक ह्याला येत असतात. त्या सुटण्यासाठी एक ठराविक कालावधी लागतो आणि तो कालावधी आता आपला संपत आलेला आहे. शेवटी ही आपली मातृसंस्था जिवंत राहिली तर आज आपला शेतकऱ्यांना पुढे भवितव्य आहे. माझी एकच विनंती आहे, आज आपले कार्यकारी संचालक सपकाळ साहेब असतील, त्यांची सर्व टीम असेल,
शेतकी खातं सर्वात महत्वाचं शेतकी खातं असं अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण नियोजन केलं. मला वाटते मागच्या वर्षीपेक्षा आपली रिकव्हरी 1 पॉईंटनी वाढलेली, 1 पॉईंटने रिकव्हरी वाढली तर प्रत्येक टनामागं आज आपली 100 किलो म्हणजे आज साखर वाढली. आज जर त्या पद्धतीने अजून थोडी आपली रिकव्हरी झाली, व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर आपल्याला त्या पद्धतीने अजून चांगल्या पद्धतीने पुढे भविष्यामध्ये आपल्याला दर देता येईल. फक्त माझी शेतकऱ्यांना एकच विनंती आहे, मग असे एमडीने सांगताना सांगितलं आपल्याकडे एवढा ऊस नोंदवला होता. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मला वाटते 3,10,000 का 15,000 टन ऊस आला तुम्ही सांगितलं, तरी नोंदण्याला 1.25 लाख टन ऊस गेला, बाहेरनं ऊस आपल्याला आला. पण माझी विनंती आहे, आता तर खात्री आपली 100% पटली, पेमेंट आपलं वेळेवर होतं. आणि मला एक सांगा, एकाही शेतकऱ्याने उठून सांगावं, ठीक आहे मागच्या 1-2-3 वर्षामध्ये आपलं पेमेंट थोडं उशिरा झालं, पण 1 रुपया कारखान्यांनी आपल्या सभासदाचा बुडवला जर दिले नाहीत असा एक शेतकरी तर उठून सांगावं. पैसे भाऊंनी डिक्लेअर केले त्याच्याप्रमाणे आतापर्यंत आपण पैसे दिलेले आहेत आणि इथून पुढे तर वेळेवर आणि त्याप्रमाणे देणार आहोत. फक्त माझी एकच शेतकऱ्याला विनंती आहे, जेवढा आपला कार्यक्षेत्रातला ऊस आहे तो ऊस शेवटी ऊस तर कोणाला तर द्यायचा आहे. आपल्याला काही इतर कारखान्याला कोणाला नावं ठेवायचे नाही. फक्त हक्काचा माझी स्वतःची संस्था, आपली मातृसंस्था, आणि जिथं हक्काचं व्यासपीठ आहे, जिथं आपल्याला कुठली अडचण आली तर एका फोनने आपलं काम होणार आहे. तर आपला ह्या वर्षी येणारा सगळा ऊस आपण सर्व शेतकऱ्यांनी आज आपल्या कारखान्याला नोंदवा आणि द्यावा. पुढच्या वर्षीचं आपलं क्रशिंग सुद्धा 7 लाखाच्या वर झालं पाहिजे. त्यामध्ये कमीत कमी 5 लाख टन ऊस हा फक्त आपल्या निरामय कार्यक्षेत्रातला असला पाहिजे. का? जेवढा आपल्या कार्यक्षेत्राचा ऊस ज्यादा येईल तेवढा आपला वाहतूक खर्च कमी होतो, कारखान्याचं कॉस्टिंग कमी येतं, शेवटी बाहेर ऊस मिळतो त्यांचा विश्वास आपल्यावर आहे. पण जेवढा आपण बाहेर जाऊ तेवढा कारखान्याचा खर्च वाढतो, वाहतूक खर्च वाढल्यानंतर तो बाहेर शेवटी सभासदांनाच येतो. म्हणून आपण सर्वांनी ऊस घालावा आणि अशा पद्धतीने आपण कारखान्याला परत ह्या वर्षी चांगलं आपण सहकार्य करावं. परत एकदा मी आपल्या भाऊ असतील, वहिनी असतील, सर्व संचालक मंडळाचं आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, मनपूर्वक धन्यवाद. यानंतर शेतकऱ्यांच्या वतीनं कामधेनू परिवाराचे सर्वेसर्वा डॉक्टर लक्ष्मण आसरे अगदी थोडक्यात मनोगत व्यक्त करतील. निराभिमा नदीच्या या त्रिभुज प्रदेशामध्ये सर्व शेतकऱ्यांची कर्मभूमी म्हणून जे मंदिर उभं राहिलं त्या निराभिमा सहकारी साखर कारखान्याच्या या पवित्र भूमीस वंदन करून या कौतुक सोहळ्यास या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिलेले आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय भाऊ आणि आपल्या चेअरमन पदाच्या कारकिर्दीमध्ये पहिल्याच वर्षी संपूर्ण शेतकऱ्यांच्या आणि या सभासदांच्या घरामध्ये खऱ्या अर्थानं वैभव निर्माण करणारे आमच्या भगिनी आदरणीय भाग्यश्रीताई, कारखान्याचे व्हाईस चेअरमन दादासाहेब घोगरे, एमडी सक्कळ साहेब, अंकिताताई, राजवर्धन पाटील, संचालक मंडळ, पत्रकार बांधव आणि उपस्थित सर्व शेतकरी बांधवांनो, मी तुम्हा सर्व शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी उपस्थित आहे आणि मला मर्यादित वेळ दिलेला आहे. मोजक्या शब्दात मी बोलणार आहे. भाऊ, एक कडवट वाक्य आहे ते सुरुवातीला बोलतो, म्हणजे त्या आत्ताच्या कर्तृत्वाच्या तुमच्या सगळ्या सीमा तिथे येऊन स्पर्श करतात हे मला सांगता येईल. प्रतिष्ठा विकत घेता येते भाऊ, पण पूजा विकत घेता येत नाही. पूजेसाठी देवच बनावं लागतं. आणि आज शेतकऱ्यांच्या इंदापूर तालुक्यातलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऊस आणि दूध ही त्याची चूल आहे भाऊ. ज्यावेळी चूल पेटते त्यावेळेला पोट भरतंय आणि जो पोट भरण्यासाठी आपल्याला मदत करतोय तो खऱ्या अर्थाने आपोआप त्या शेतकऱ्याचा देव होतो. म्हणून एवढ्या संख्येनं आज तुमचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी माझा बांधव उभा राहिला, हे तुमच्या देवत्वाची प्रतीक आहे. आत्ताच एमडी साहेबांनी एक अपेक्षा व्यक्त केली की 7 लाख क्रशिंगचं टार्गेट. मी शेतकऱ्यामध्येच फिरतोय, शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून बोलतोय. यावर्षी शेतकी विभागाने जे काम केलं त्याचा एक अनुभव सांगतो भाऊ. कारण गेले 35 वर्ष मीही ऊस उत्पादक आहे, पण यावर्षी ऊसतोड कामगाराला कुठल्याही शेतकऱ्याला
1 रुपया द्यायची वेळ आली नाही. हे 35 वर्षातला पहिला अनुभव भाग्यश्रीताईंच्या काळात येतोय. आणि दुसरं परमार्थातलं एक वाक्य, भाऊ ज्यावेळी स्वार्थ संपतो ना ताई त्यावेळेलाच परार्थ सुरू होतो. आपलं पोट भरलं तरच दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा निर्माण होते. आणि पोट भरल्याचं खोड स्वार्थ संपणं असतो. ज्यावेळी स्वार्थ संपतो त्यावेळी परार्थ सुरू होतो. आणि ज्यावेळी परार्थ सुरू होतो त्यावेळी तोच परमार्थ होतो. त्यासाठी वेगळी देवपूजा तुम्हाला करायची गरज लागत नाही. आज तुमच्या हातून हा जो परमार्थ घडतोय, या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्मै 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 नमो नमः, हे वंदन तुमच्यासाठी आहे. मी या शेतकऱ्यांच्या बांधवांच्या वतीनं आपणास खरोखर भाव विनंती करतो की आदरणीय शंकरराव बाजीरावजी पाटील तथा मोठे भाऊ महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांची प्रत्येक शेतकऱ्यांनी घरात फोटो ठेवून पूजा केली. आज त्याच मार्गावर आणि त्याच संस्कारामध्ये तुम्ही वाढून या क्षेत्रामध्ये आलेला आहात. परंतु राजकारणामध्ये आपली जी भरारी आणि झेप होती त्याच्यासाठी आपल्या विरोधकांनी सगळ्याच बाजूनी तुम्हाला पोखरण्यासाठी जे जे शक्य होईल त्या खालच्या वरच्या सगळ्या पातळीवर प्रयत्न केले. यासाठी सर्वजण, हे सगळे शेतकरी आणि इंदापूर तालुका साक्षी आहे. ज्यावेळी आपला हे रोपट मोडण्याचा सगळ्याच बाजूला प्रयत्न होतो त्यावेळी तग धरणं, जिवंत राहणं हे सुद्धा मोठा पराक्रम असतो. आणि तशा पडत्या काळामध्ये एवढी मोठी आक्रमण होत असताना तुम्ही वैयक्तिक सगळा स्वार्थ बाजूला ठेवून आणि वैयक्तिक अपमान झेलून वैयक्तिक गोष्टीचा त्याग करून हे जे निराभिमा सहकारी साखर कारखाना नावाचं आमच्या शेतकऱ्याचं मंदिर आहे त्याची वीट सुद्धा हळू दिली नाही आणि आबाधित ठेवलं. त्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. एक बाब निश्चित आहे ताई की महाराष्ट्राला आणि या भारताला कर्तृत्ववान स्त्रियांची परंपरा आहे. माँसाहेब जिजाऊ, वीरभद्रकाली ताराराणी, पुण्यश्लोक अहिल्या माता सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई यांचा वारसा आम्हाला आहे. त्यामुळं तुम्ही पाऊल टाकल्यानंतर हेही 25 रौप्य महोत्सवी वर्ष पूर्ण होत असताना महाराष्ट्रामध्ये तुमच्या नावावर कारखान्याच्या वतीनं बिल देणारा पहिला महाराष्ट्रातला सहकारी कारखाना हे रेकॉर्ड नोंदलं गेलं. हे तुमच्या लक्ष्मीच्या पावलाची खुणा आहे. एक शेवटच्या 2 मिनिटांमध्ये भाऊ सांगतो, एक जगप्रसिद्ध लढाई झालेली होती. 2 वाक्यात बोलतो. ती लढाई वैचारिक होती. आद्यगुरु शंकराचार्य आणि मंडन मिश्रांचा वाद चालू होता, वादविवाद. आणि तो वाद जगात गाजलेला आहे. तर त्या वादामध्ये जज कोण व्हायचा हा निर्णय आला. कारण इतकी बुद्धिमान ही माणसं आहेत की त्यांचं जजमेंट कोणी द्यायचं. तर जजमेंट देण्यासाठी सर्वानुमते जगाने निवडलं त्यांच्या पत्नीला. कोणाच्या? मंडन मिश्रांच्या. आणि त्या पत्नीचं नाव होतं भारती. ज्या वेळेला वादविवाद सुरू झाला त्यावेळेला दोघांच्या गळ्यात माळ घातली गेली फुलांची. आणि ती तात्विक चर्चा किती उंचीची होती. जर त्या व्यक्तीला क्रोध आला तर क्रोध आल्यानंतर शरीर गरम होऊन ज्याची माळ सुकेल तो हरला, असा कडक नियम होता. आणि ज्या वेळेला तो वादविवाद सुरू झाला त्यावेळेला मंडन मिश्र हरण्याच्या बेतात आला, कारण त्याची माळ सुकली. सगळ्या जगाने उठून निर्णय दिला की शंकराचार्य जिंकतात. त्यावेळेला भारती उठून उभा राहिली आणि भारती म्हणली, या वादविवाद जरी माझे पती हरलेले असले तरी माझ्या पतीचा संपूर्ण पराभव झालेला नाही. त्याचं कारण तिला विचारलं त्यावेळी तिनं सांगितलं की माझं ज्यावेळी यांच्याशी लग्न झालं मंडन मिश्राशी त्यावेळेला मी त्यांची अर्धांगिनी झाली. एक अंग हरलंय पण अर्ध अंग अपराजित आहे. माझ्याशी चर्चा करा आणि मला हरवा, त्याच वेळी माझे पती हरतील. आश्चर्य वाटेल माझ्या बांधवांनो. तिनं जे प्रश्न विचारले शंकराचार्य त्या चर्चेत हरले. त्यांनी 1 महिन्याची मुदत मागितली. झालं माझा विषय संपला माझा सांगायचा. भाऊ आज तुम्हाला खऱ्या अर्थाने या मंडन मिश्राचा हा भाग सांगत असताना ज्यावेळेला त्याच्या पत्नी भारतीनं अर्धांगिनी म्हणून आपल्या पतीला आधार दिला आणि पुन्हा दिग्पालामध्ये संपूर्ण जगामध्ये नाव लौकिक गाजवलं आणि 2000 वर्षानंतर सुद्धा आज तिचं नाव घ्यायला भाग पाडलं. तेच
तेच आज भाग्यश्रीताई तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे. आज भाऊंची खऱ्या अर्थानं ताकद, समाजाची ताकद तुम्ही बनावं हे निश्चितपणानं मला सांगावं असं वाटतं. आणि एक रामायणातलं एक शेवटचं वाक्य बोलतो, चिंतन संपवतोय. एक होतोय भाऊ, कारखाना आपला, या कारखान्यामध्ये असणारा शेतकरी. तुम्ही 7 लाखाचं टार्गेट ठेवलंय ना, मी अतिशयोक्तीनं बोलत नाही, पण शेतकऱ्यातली चर्चा, बिलं मिळाल्यानंतर आणि व्यवस्थित नियोजन झाल्यानंतर जी आहे, ज्यांच्या दारापर्यंत मी रोज जातोय, लिहून घ्या भाऊ, पुढच्या वर्षी तुम्हाला कमीत कमी 15 लाख टन ऊस देण्यासाठी शेतकरी इच्छुक आहे. कारण वेळेवर मिळतंय आणि व्यवस्थित नियोजन होतंय याची खात्री शेतकऱ्यांना पटलेली आहे. याच्या पाठीमागच्या झालेल्या चुका आपण दुरुस्त होतील आणि निश्चितपणे सुधारून तो वाव मिळेल. फक्त एक इच्छा आहे ताई, ती इच्छा अशी आहे की भरतानं रामाला भेटला त्यावेळेला एक 72 प्रश्न विचारले होते. तू स्वराज्य कसं चालवशील, तुम्हाला कारखान्याच्या बाबतीत ते रामाचं वाक्य सांगतो. त्यावेळेला भरतानं जेव्हा विचारलं की तू सल्ला कोणाचा घेतो, रामाला विचारलं त्याला, तुझं अयोध्येचं राज्य चालवायला. त्यावेळी त्यांनी सांगितलं माझी सल्लागार समिती आहे. त्या सल्लागार समितीला तू पगार देतो का? भरत म्हणला पगार देतो, आपल्या पगारावरच ती आपल्याला सल्ला देतात. त्यावेळी रामानं दिलेलं उत्तर होतं, तू ज्यांना पगार देतो ती माणसं तुला मेंदी असतात. त्यामुळे ज्यांना पगार देतो ती माणसं तुला गोड वाटतील असा सल्ला देईल, आणि जो तुला गोड वाटेल तो तुझ्या हिताचा असेलच याची खात्री नाही. त्यामुळे इथून पुढे तुमची कारकीर्द घडत असताना जे तुमच्या पदानं, कुठल्याच कार्यानं, कशानंच मिंदे नसतील, अशा माणसाचा कडवट जरी सल्ला असला तर तो तुमच्या आणि पर्यायानं या सगळ्या शेतकऱ्यांच्या आणि आमच्या इंदापूर तालुक्याच्या प्रगतीच्या दृष्टीने निश्चित मोलाचा असेल. हा भाग तुम्ही आपल्या जीवनामध्ये, कारकिर्दीमध्ये अध्यक्ष म्हणून अंगीकारावा, हे या निमित्तानं नमूद करतो. मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं अंकिताताईंना भरघोस मतानं निवडून आल्याबद्दल सर्वांच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. त्यांच्या राजकीय कारकिर्दीला शुभेच्छा देतो. आणि कारखान्याच्या चेअरमन या नात्यानं आमच्या भगिनी भाग्यश्रीताईंना त्यांची कारकीर्द अशी हो की भारतातली सर्वोत्कृष्ट सहकार क्षेत्रातली सर्व बक्षिसं माझ्या या ताईच्या चरणाशी लोळण घ्यावेत यावेत अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर साहेब, मनपूर्वक धन्यवाद. शेतकऱ्यांच्या वतीनं जो सन्मान या ठिकाणी संपन्न झाला त्या सत्कारास उत्तर देते निराभिमा परिवाराच्या चेअरमन सौभाग्यवती भाग्यश्रीताई पाटील वहिनी साहेब. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, व्हाईस चेअरमन दादासाहेब घोगरे, उपस्थित सर्व संचालक मंडळ, संस्थेचे कार्यकारी संचालक, ऊस उत्पादक सभासद, शेतकरी, ऊस वाहतूक, उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार बंधू भगिनींनो, निराभिमा सहकारी साखर कारखाना सन 2025-26च्या गळीत हंगाम आपण सर्वांनी बहुमूल्य सहकार्य करून चांगल्या यशस्वीरित्या पार पाडण्याबद्दल श्री चेअरमन साहेबांच्या नात्याने मी मनापासून सर्वांचं अभिनंदन आणि आभार मानते. गेल्या वर्षी निराभिमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली व त्यामध्ये मला चेअरमन म्हणून आपण सर्वांनी सभासदांनी निवडून दिलं. बिनविरोध चेअरमन म्हणून निवडून दिलं. माझ्या सर्व संचालक मंडळांना पण बिनविरोध चेअरमन निवडून दिलं. त्याबद्दल मी सर्वांचे प्रथमतः आभार मानते. कारखाना सुरुवातीला मी चेअरमन पदावर काम करताना मी सर्वात प्रथम निराभिमा कारखान्यावर बोलताना एकच सांगितलं होतं की मला कारखान्या चेअरमन पद म्हणजे भाऊंना पण मी हे सांगितलं होतं की माझ्या काही गोष्टी आहेत की जे शिस्त आहे, जी कारखान्यामध्ये आली पाहिजे, जे नियम आहेत ते गोष्टी सगळ्या आल्या पाहिजेत. मी कारखाना हा खूप किती वर्षापासून चालू आहे, काही बदल केला नाही. लोक तीच आहे, सभासद तीच आहे, कामगार तेच आहे. फक्त एक शिस्त आणली, व्यवस्था आणली आणि त्याच्यामुळं नियम लावले. त्याच्यामुळं कारखान्यामध्ये ऊस घालतानाचे नियम आणि आमचे MD साहेब ह्यांनी पण जी शिस्त सांगितली ती सर्व इतकी व्यवस्थित पद्धतीने पार पाडली. ऊस आणताना त्याची आपण रिकव्हरी जी चेक केली
त्याच्यामुळे येणारा आपल्याला ऊस हा खूप चांगल्या पद्धतीने ऊस आला, त्यामुळे रिकव्हरी वाढली आणि त्यामुळे आपली साखर उत्पन्न वाढली. आणि आम्ही काही रॉकेट सायन्स काय असं काही केलं नाही की कारखान्यामध्ये येऊन काय, सगळं तेच आहे, जुनंच आहे, सगळं तेच आहे. फक्त जी शिस्त लावून जी पद्धती आम्ही पार पाडल्या आणि ज्या सगळ्या सभासदांनी किंवा डायरेक्टर असू दे, आपले सर्व कार्यकर्ते असू दे, जे आम्ही शेतकऱ्यांना सभासदांना जे नियम लावून दिले की ज्याचा ऊस नियमाप्रमाणे येईल त्या पद्धती पाळल्या गेल्या. रिकव्हरी असलेला ऊस घेऊन करून जे MD साहेबांनी पण सांगितलं त्या पद्धतीने केल्यामुळं ही रिकव्हरी चांगली वाढली, उत्पन्न वाढलं, साखरेचा कलर चांगला करण्यासाठी प्रयत्न केला गेला, डिस्लरी चांगल्या पद्धतीने काम करायला ही झाली. हे सगळं फक्त शिस्त, नियम आणि ज्या ह्या गोष्टींमुळे सगळं परिपूर्ण झाले. मला सर्वांना एवढं सांगायचं की आपण म्हटलं की आमचं खरं टार्गेट 7 लाखांचं होतं, पण ते का पूर्ण झालं नाही ह्याचं कारण असं होतं की लोकांना दरवर्षी 2-3 महिन्याचं पेमेंट हे मिळत नव्हतं, उशीर लागत होता. त्यामुळे त्यांना ह्या वर्षी पण ती शंका होती की नाही शेवटचं पेमेंट हे काय आम्हाला इतक्या लवकर मिळणार नाही. त्यामुळं काही लोकांनी जी 1-1.5 लाख जे म्हणले की 1-1.5 लाख ऊस टन बाहेर का गेला, त्याचं कारण हे की लोकांना तो विश्वास नव्हता की हे पेमेंट आता तरी आमचं कंप्लीट होईल का नाही. पण मी लोकांना एकच सांगते की दिलेला शब्द आहे ना, तो पाळणारा बहून वहिनीचा शब्द आहे. हा कधीच तुम्हाला सांगते, हा कधी होणार नाही. ह्याच वर्षी नाही, दरवर्षी ह्या गोष्टी घडणार आहे. की पहिल्यांदा सांगायचं, करायचं आणि परत त्याच्यावर दुर्लक्ष करायचं, ही पद्धत माझी नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला, आणि मला असं पण काही लोकांनी सांगितलं की आता इलेक्शन आहे, जिल्हा परिषदचं इलेक्शन आहे, तुम्ही 1 तारखेलाच पेमेंट द्या, म्हणजे अजून ह्याच्यामध्ये फरक पडत नाही. म्हणजे जे ठरलंय ना 15 दिवसाला पेमेंट करायचं त्या दिवशीच करायचं. लोकांना आपल्यावर विश्वास बसलाय, अजून चांगल्या परत बसेल. इलेक्शन आहे म्हणून मला पेमेंट द्यायचं नव्हतं, त्यावेळेस दिलं असतं, काय मतदान घडलं असतं, पण लोकांना कारखान्याबद्दल जो विश्वास मला निर्माण करायचा होता तो मी आज विश्वास निर्माण केलाय. त्याच्यामुळं मला कारखान्यातल्या सभासदांना, शेतकऱ्यांना एकच सांगायचं, तुम्ही ज्या नियमाप्रमाणे जे आम्ही तोडी देऊ त्या सगळं नियम पाळा. तुम्हाला सांगते रिकव्हरीच्यासाठी आम्ही जे प्रयत्न करू ते तुम्ही हे करा. तुम्हाला सांगते 3100 काय त्याच्यापेक्षा सुद्धा पुढच्या वर्षी जास्त भाव देऊ शकू आम्ही. हे सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहे. तुम्ही सगळ्या गोष्टी जर परिपूर्ण केल्या ना तर आम्ही ह्याच्यामध्ये जे सर्व संचालक मंडळ आहे किंवा साहेब आहे, साहेब तर ह्याच्यामधले खूप मोठे दर्दी आहेत. पण काय होतं की लोकांकडून जो ज्यावेळेस ऊस येतो त्यात रिकव्हरी नसते आणि नाही बसलं की टनेज कमी झालं की आम्ही भाव देऊ शकत नाही. मग झालं, लोकांना वाटतं अरे हे कारखाना चालू शकत नाही. तसं नाही, हे सगळं तुमच्या हातात आहे. तुम्ही जेवढ्या सगळ्या गोष्टींनी करता ना तेवढ्या परीने आम्ही हे सगळ्या गोष्टी पूर्ण करू. मला तुम्हाला सर्वांना तेवढं सांगायचंय. आणि कारखाना चालू, आणि मला एवढं सर्वांना सांगायचं की मी पहिल्या वेळेस पण सांगितलं होतं की जोपर्यंत सर्व शेतकऱ्यांचं पूर्ण बिल जाणार नाही तोपर्यंत मी सत्कारही स्वीकारला नव्हता, संचालक मंडळाने स्वीकारला नव्हता आणि मी पण स्वीकारला. पण मी आज अभिमानाने, स्वाभिमानाने आज कारखान्याचा सगळ्यांची बिलं दिली, सभासदांची, शेतकऱ्यांची. त्यामुळे मी हा सत्कार स्वीकारायला मला खूप मोठा आनंद होतोय की आज मी जे सांगितलं होतं त्या गोष्टी मी परिपूर्ण करू शकले. आणि ह्याच वर्षी नाही, दरवर्षी ह्याच्यापेक्षा जेवढा चांगला कारखाना चालवता येईल, जेवढ्या सगळ्या गोष्टी चांगल्या आपल्या कारखान्यामध्ये आणता येईल त्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे तुमचा सपोर्ट हा असणं आम्हाला गरजेचं आहे. आणि मला सर्वांना अजून एक सांगायचं आहे की 3100 रुपये आम्ही कारखान्याला भाव दिला, तो आज आम्ही पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काल सगळा जमा केला. त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळ, सर्व आमचे कामगार, MD साहेब आणि मेन म्हणजे साहेबांचे, कारण हे शेवटचं पेमेंट एवढं सोपं नव्हतं. हे जरी सगळं हे असेल तरी साहेबांनी इतके प्रयत्न करून हे करून मी तुम्हाला सांगते ह्या प्रयत्नातनंच हे शेवटचं पेमेंट एकदम व्यवस्थितपणे. आणि मला PDC बँकेचे अप्पासाहेब जगदाळे असतील, भरणे मामा असतील, ह्यांचं पण मला आभार मानायचे की त्यांनी पण आम्हाला ह्या बाबतीमध्ये खूप मदत केली. त्यांचं पण मी अभिनंदन करते की त्यांनी आम्हाला कारखान्याला मदत केली त्याबद्दल. आणि मी सर्व संचालक मंडळ यांनी पण आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट झाला. आमच्या मीटिंग्स, या सगळ्या गोष्टी
ह्याच्यामुळं मी त्यांचे पण सगळ्यांचे मी आभार मानते. आणि मी सर्वच अधिकारी, ऊस उत्पादक, शेतकरी, वाहन मालक, सर्व कर्मचारी यांना आवाहन करते, जो म्हणे आपला निराभिमा सहकारी कारखाना चालवण्यामध्ये सर्वांचं सहकार्य राहिलेलं आहे आणि राहावं, एवढी सगळ्यांना मी विनंती करते. जय हिंद, जय सहकार. धन्यवाद वहिनीसाहेब, मनपूर्वक धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्यांच्यावरती आपण विश्वास दर्शवून आपला ऊस गाळपास देता ते या कारखान्याचे संस्थापक संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष आदरणीय साहेबांना विनंती, आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. निराभिमा सहकारी साखर कारखान्याचा 25-26 आपला गळीत हंगाम झाला आणि या गळीत हंगामाचा ज्याला आपण गोड समारंभ म्हणतो तसा आजचा हा कार्यक्रम आहे. आपल्या कारखान्याच्या चेअरमन ज्यांनी आपल्यासमोर आता भाषण केलं आणि कारखान्याची सगळी पार्श्वभूमी आपल्यासमोर मांडली, ते भाग्यश्री पाटील, व्हाईस चेअरमन दादासाहेब गोगरे, माजी चेअरमन आमचे ज्येष्ठ सहकारी लालासाहेब पवार उर्फ आबा, जिल्हा परिषदच्या सदस्य अंकिता, उदयसिंह पाटील, अर्बन बँकेचे चेअरमन बाबूरावजी रणवरे, राजवर्धन, व्यासपीठावर असलेले सर्व सन्मान्य संचालक, सर्व आजी माजी सर्व पदाधिकारी, मोठ्या संख्येने आलेले सर्व शेतकरी, ऊस उत्पादक, सभासद, वाहन मालक, कामगार, कारखान्याचे एमडी आणि त्यांचे सर्व अधिकारी आणि उपस्थित पत्रकार मित्र आणि जमलेल्या माझ्या सर्व सभासद बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आजचा कार्यक्रम हा निराभिमा सहकारी साखर कारखान्याच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं एक अभूतपूर्व असा एक वेगळा कार्यक्रम आज इथं आपण सर्वांनी आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम काही कारखान्यानं आयोजित केला अशातला भाग नाही, तर ज्या दिवशी परवा दिवशी संध्याकाळी 5:30 नंतर जवळजवळ 29 कोटी रुपयाचं पेमेंट, शेवटचं पेमेंट हे सगळ्याच्या खात्यामध्ये जमा झालं आणि मग प्रत्येकाला बँकेमधून मोबाईलवरती मेसेज आला की आपलं पेमेंट जमा झालंय. जसा मेसेज आला तसा अर्ध्या तासांनी त्या शेतकऱ्याचा मला फोन यायला सुरुवात झाली, वहिनींना फोन यायला सुरुवात झाली, अनेक आमच्या सहकाऱ्यांना शेतकऱ्यांचे सभासदांचे फोन यायला सुरुवात झाली आणि बऱ्याच लोकांना आश्चर्याचा धक्काही बसला आणि बऱ्याच लोकांना मनापासूनचा आनंदही झाला, समाधानही व्यक्त झालं. आणि मग त्यातली काही सामान्य माणसं बोलली की म्हणले, भाऊ आम्हाला तुमचा आणि संचालक मंडळाचा सत्कार करायचा. मी म्हणलं कशासाठी सत्कार करायचा? तर नाही म्हणले, एवढं तुम्ही शब्द दिला आणि ते शब्द देण्याच्या अगोदर आमच्या खात्यामध्ये जर पैसे जमा होत असतील तर आमचंही कर्तव्य आहे की ज्या कष्टानं ज्या जिद्दीनं तुम्ही हे करताय त्याबद्दल आम्ही करू काय शकतो, तर फक्त आम्ही येऊन तुम्हाला आम्ही आशीर्वाद देऊ शकतो, तुम्हाला आम्ही प्रेम देऊ शकतो आणि तुमचं आम्ही अभिनंदन करू शकतो. आणि मला असं वाटतं हा अभिष्ट आनंदाचा सोहळा आज तुम्ही सर्वांनी आयोजित केला, याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि कार्यक्रम झाल्यावर आपण तो कार्यक्रम इथे घेणार आहे. नुकतीच आपली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आणि कोणालाच वाटलं नाही की असं वातावरण या तालुक्यामध्ये निर्माण होईल म्हणून. म्हणजे एखादी गोष्ट घडायची म्हणल्यानंतर चांगली घडायची असेल तर काय योगही लागतो. आणि मला वाटतं अजितदादा दुर्दैवान आज आपल्यामध्ये नाहीयेत, मी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना अर्पण करतो. पण दुर्दैवानं दादा जरी आज आपल्यामध्ये नसले तर शेवट दादाने ह्या तालुक्याकरता एक चांगलं काम करून गेले. हा सगळा वाद, हा सगळा विवाद या तालुक्यामधला जो राजकारणासाठी आणि काही लोक आपल्याकडचे असतील तिकडचे असतील काही लोक
हे सारखं कसं कायम पेटत राहिलं पाहिजे आणि आपली सगळी शक्ती त्या कामामध्ये कशी केली पाहिजे हाही विचार थोडासा बाजूला ठेवून हा तालुका एकत्र करण्याचा निर्णय झाला आणि मला मनापासूनचा अभिमान आहे की आपले नामदार कृषी मंत्री भरणेमामा असतील, आमचे तालुक्याचे अध्यक्ष हनुमंतराव कोकाटे असतील, ते सिंग पाटील असतील, आप्पासाहेब जगदाळे असतील, सगळी मंडळी एकत्र बसलो आणि हा विषय सगळा एकत्र झाला आणि म्हणून कालच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला आपल्या 24च्या 24 जागा महाराष्ट्रामध्ये 12 जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या. त्या सगळ्या निवडणुकीची आकडेवारी वेबसाईटवर आहे, कधी आपण डाउनलोड करून बघा. मला असं वाटतं इंदापूर तालुका हा एकमेव तालुका आहे की होणाऱ्या मतदानातलं 80% मतदान हे आपल्या विचाराला या ठिकाणी आपण केलं. त्याबद्दल खरंच आपलं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. बावड्या गटात तर अंकिताला मला वाटतं जिल्ह्यामध्ये हायेस्ट मताधिक्य आपण सर्वांनी मिळवून दिलं. पंचायत समितीला आमचे किरण पाटील बसले तिथं, त्यांच्या पत्नी त्यांनाही निवडून दिलं. तनुचे आमचे दादा मोहिते त्यांनाही निवडून दिलं. शेजारच्या मतदारसंघामध्ये असे सगळेच उमेदवार आपण या ठिकाणी निवडून दिले आणि आज खऱ्या अर्थानं एकत्रितपणानं आल्यानंतर काय घडू शकतं, शेवटी या सगळ्या तालुक्याचा विकास आणि ह्या तालुक्यातल्या सगळ्या लोकांना आवश्यकता कशाची आहे. गावागावातल्या भांडणाची आवश्यकता नाहीये, गावागावामधला रोष पत्करण्याची आवश्यकता नाहीये, तू असं केलं तर मी असं करेल ह्याची आवश्यकता नाहीये, किंवा त्यांनी मला असा त्रास दिला आता मी त्याला त्रास देईल ती आवश्यकता नाही. पण आज तालुक्यामध्ये आवश्यकता आहे की माझा संसार प्रपंच कसा नीट चालेल, माझ्या संसार प्रपंचाला 2 पैसे कसं उत्पन्न मिळेल आणि माझ्या घरातली नवीन पिढी त्याला दर्जेदार शिक्षण कसं मिळेल आणि माझं कौटुंबिक परिवार, माझा समाजाचा परिवार, माझ्या गावचा परिवार हा प्रगतीनं कसा पुढे जाईल याची आवश्यकता आज आहे. आणि मला असं वाटतं तो अचूक निर्णय तुम्ही आम्ही सर्वांनी या ठिकाणी घेतला आणि आमच्या निर्णयाला तुम्ही सर्वांनी साथ दिली. खरं म्हणजे तुम्ही सुद्धा किती विचाराचे प्रगल्भ आहात, तुमच्या सुद्धा विचारामध्ये किती ताकद आहे. शेवटी आम्ही 10 लोक एकत्र येऊ शकतो लगेच, त्याच्या खालचे 100 कार्यकर्ते लगेच एकत्र येऊ शकतात, त्याच्या खालचे 2000 पदाधिकारी एकत्र येऊ शकतात, पण त्याच्या खाली 2 लाख मतदार एकत्र येणं मला असं वाटतं ही सोपं काम नाहीये. पण या तालुक्यातला मतदार इतका हुशार आणि इतका चाणक्य आहे आणि इतका नेतृत्वावर विश्वास ठेवणार आहे की आपल्या नेत्याने जर एखादा निर्णय घेतला असेल तर कदाचित तो विचार करून त्यांनी निर्णय घेतला असेल. आपण लय विचार करायची गरज नाही, त्या निर्णयाच्या मागे आपण उभा राहायचं हा विश्वास दाखवला. म्हणून तुमचं सगळ्याचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, मनापासून आभारही मानतो. मित्रांनो, आज आपला कारखाना या वर्षी मला वाटतं इथंच आपला कार्यक्रम झाला ज्यावेळेस आपण 3100 रुपयाचा दर जाहीर केला होता. त्याच्या अगोदर आपली निवडणूक झाली, तुम्ही सर्वांनी विश्वास दाखवला, कारखान्याची निवडणूक आपली बिनविरोध झाली. सलग 5 निवडणुका बिनविरोध होणं डॉक्टर साहेब हे महाराष्ट्रातलं नाही, हे देशातलं एकमेव उदाहरण आहे. तो म्हणजे नीरा भीमा सहकारी साखर कारखाना. हे का घडलं तर इथला कारभार, इथलं प्रशासन, इथलं नेतृत्व, इथला सभासद, इथला कार्यकर्ता, इथला कामगार आणि ह्या भागातले सगळे सामाजिक कार्यकर्ते हे विचाराला बांधलेली माणसं आहेत. संपूर्ण स्वार्थाला बांधलेली माणसं नाहीयेत. बऱ्याच वेळा खोडसाळपणाने निवडणुका लावल्या जातात, तिथं स्वार्थ असतो संपूर्ण. पण इथं तसा कोणताही व्यक्तिगत स्वार्थ नाही, फक्त एकच स्वार्थ आहे, ही संस्था माझी आहे आणि मला असं वाटतं तो स्वार्थ आपला शेवटपर्यंत असला पाहिजे. दुनियादारीमध्ये काही होऊ द्या, पण हा नीरा भीमा साखर कारखाना माझा आहे आणि मी ह्या नीरा भीमा कारखान्याचा कुणीतरी लागतोय या भावनेनं या भागातला शेतकरी सभासद विचार करतोय. आणि म्हणून निवडणुका बिनविरोध झाल्या, चेअरमन व्हाईस चेअरमनची निवड झाली आणि मग सगळ्या आव्हानाला सामोरं जाण्याकरता भाग्यश्रीच्या खांद्यावरील जबाबदारी आपण सर्वांनी टाकली. मी म्हणलं जरा आता मी थोडस बाजूला राहिलो. तिला म्हणलं जबाबदारी घेते का, ती म्हणली जबाबदारी घेते पण भाऊ एक अट आहे. म्हणलं काय अट आहे, तुम्ही हस्तक्षेप करू नका. मी म्हणलं बरोबर आहे, कारण आमचा स्वभाव कसा आहे, कोणी आलं कोणी कार्यकर्ता झाला त्याला ह्याचं काहीतरी करा झालं. एक माणसाचं काय आपण थोडस नेम सोडून काम केलं
की ती ज्याचं झालेलं काम ती काय गप्प बसत नाही, ती जाऊन झाला सांगतोय भाऊनी माझं काम केलं बरं का तो झाला, तिथं घोटाळा होतो सगळा. आणि त्याच्यामुळं मग सगळ्याच गोष्टी या ठिकाणी. आता एक छोटं उदाहरण, ऊसावर ऍडव्हान्स द्या, देशात कोणता कारखाना देत होता का ऍडव्हान्स ऊसावर? झाली आम्हीच पद्धत पाडली ती. ते एमडीला दुसरं कामच नाही ऑफिसमध्ये बसल्यानंतर होय. पण हिने सांगितलं तसला ऍडव्हान्स बिडव्हान्स काही नाही, मी काय करेल पण मास्टर पेमेंट देणार, तुम्हाला काय करायचं म्हटलं ठीक आहे. बघा आज आपण 172 कोटीचं पेमेंट गेलं. किती? 172 कोटीचं पेमेंट शेतकऱ्याला गेलं. 1 रुपया सुद्धा कोणाला ऍडव्हान्स नाही आणि 1 रुपया सुद्धा आप्पा कोणाचा शिल्लक राहिलेला नाही. हे काम आपल्याला या ठिकाणी केलं. ती म्हणली ती खरं आहे, काय नवीन काहीच केलेलं नाही आपण. सगळं काय नवीन आहे याच्यात? कारखाना तीच आहे, ऊस तीच आहे, माणसं तीच आहे, चेहरे बी सगळे तीच आहे. नवीन काय आहे याच्यामध्ये? फक्त थोडस सिस्टीम मध्ये जर आपण गेलो आणि जर धोरणात्मक निर्णय आपण घेतले तर मला असं वाटतं त्याचा फायदा हा चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. आणि एक उदाहरण सांगायचं म्हणलं की आपण किती शिस्त पाळतो. 10 तारखेला मागाशी कोणीतरी म्हणलं आपला कारखाना 10 तारखेला बंद झाला आणि 10 तारखेचं गाळप मला वाटतं काहीतरी 1100 का 1200 टन झालं. 1200 टन झालं. तर त्या 1200 टनातलं 200 टनाचं गाळप ही चेअरमनच्या ऊसाचं झालेलं. म्हणजे आमचा शहाजीबाग मधला ऊस 18 एकर ऊस आमचा आप्पा कधी तोडला माहिती का? शेवट सांगतो. हा बी जाताना म्हणलं ऊस कोणाचा आहे? म्हणले भाऊ तुमचाच ऊस येतो. आहे का महाराष्ट्रात कोणी चेअरमन असा की शेवटच्या दिवशी त्याचा ऊस येतो? म्हणजे कारण असं आहे, एकदा नियम लावला तो आपल्यापासून नियम लावला पाहिजे. मी या मतात आहे. मग कोणी काय बोलू शकत नाही. तुम्ही सगळ्यांनी साथ दिली आणि एक चांगल्या पद्धतीने आपला कारखाना आज या ठिकाणी व्यवस्थितपणानं आला. आता इथं मगाशी अनेकांनी भावना व्यक्त केल्या की 5,25,657 टन गाळप झालं. हे गाळप झालं 102 दिवसामध्ये. त्या 102 दिवसाचा पण अभ्यास केला आम्ही. या 102 दिवसामध्ये 72 दिवस आपला कारखाना 5,800 नी चालला आणि 22 दिवस आपला कारखाना, मला वाटतं 19 दिवस हा आपला कमी गाळपाने कारखाना चालला. ते पहिले 4 दिवस आणि संक्रांतीपर्यंत आपलं सगळं नीट चाललं होतं. पण थोडस नाही म्हणलं तरी नियोजन झालं विस्कळीत तिथं. त्याचाही आम्ही अभ्यास करतोय की का नियोजन विस्कळीत झालं. ती परवा चर्चा झाली आमची बोर्डामध्ये बसून. त्याच्यामध्ये 30-35 हजार टनाचा फटका बसला आपल्याला. नाहीतर हा आकडा 5-60 पर्यंत सहज गेला असता या प्राप्त परिस्थितीमध्ये. त्याच्यानंतर काय वाहनं आपली काय वाहनं आपली 42 वाहनं अशी आहेत. त्याच्यावर येणार आहे मी त्या गोष्टीवर सुद्धा. बोलावं लागेल आपल्याला. काय गोष्टी जसं तुमच्या अपेक्षा संस्थेकडून आहेत तशा संस्थेच्या अपेक्षा आपल्याकडून काय आहेत ही चर्चा करावी लागेल आपल्याला. आणि मला असं वाटतं एक चांगला रिझल्ट मिळाला. रिकव्हरी आपली 10.80च्या आसपास आहे. चांगली रिकव्हरी बसली आपल्याला. 85% ऊस आपला 265 आपण गाळलाय. फक्त 15% ऊस आपला 86.32 आहे. छत्रपतीची रिकव्हरी तुमचा ऊस 80% 86.32 आहे. माळेगावचा 72% ऊस 86.32 आहे. आपल्याकडे आता जर 80-85% ऊस जर 265 असेल तर 265ची ऍव्हरेज रिकव्हरी 10च्या खाली आहे. ऍव्हरेज रिकव्हरी मान्यच करावं लागेल आपल्याला. आणि मग रिकव्हरी जर नाही बसली आपल्याला तर या पुढच्या काळामध्ये आपण दर कसा द्यायचा हा सुद्धा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्याचबरोबर कोजन जवळजवळ आपण 2,40,000 युनिट पर डे आपण कोजनचं एक्सपोर्ट केलेलं आहे. आणि आता सुद्धा ऑफ सीझन मध्ये आपलं कोजन चालू आहे. 48,000 50,000 युनिट आणि डिस्टिलरी असं दोन्हीचं कॉम्बिनेशन करून अजून 45 दिवस आपल्याला बगॅसही पुरणार आहे, मोलॅसिसही पुरणार आहे आणि 85 लाख लिटर इथेनॉल आणि साधारणतः 2,40,00,000 पेक्षा अधिक युनिट एक्सपोर्टचे करायचं सुद्धा धोरण आपण स्वीकारलंय. या 2 महिन्यामध्ये अजून 10-12 कोटीचा रेव्हेन्यू कसा वाढेल आपला हा सुद्धा प्रयत्न आपण ह्या माध्यमातून करतोय.
तसंच प्रेसमड 16,000 मेट्रिक टन प्रेसमड तयार झाले. फार चांगली बाब आहे. प्रेसमड हे खरं म्हणजे सोनं आहे, पण अजून त्याचं महत्व आपल्याला कळेना. मी परवा अचानकपणे गेलो बघायला, तर जवळजवळ 20,000 पिशव्या आपल्या तशाच पडून आहेत अजून. म्हणजे याचा अर्थ असा आहे, अजून लोकांना त्याचं महत्व कळेना काय आहे. ठीक आहे, आता त्याला एक वेगळा मार्ग आपण काढणार आहे, पण त्याबरोबर सेंद्रिय बॅग विक्रीच्या संदर्भामध्ये सुद्धा हे सगळे आकडेवारी जर बघितली आपण, तर माझ्या माहितीप्रमाणे हे सगळे उत्पन्नाचे मार्ग आहेत आपल्याला. आणि हे सगळे उत्पन्नाचे मार्ग जिथं जिथं म्हणून 1 पैसा जरी आपल्याला उत्पन्नामध्ये मिळेल, ती संधी आपण सोडायची नाही. हे साधं सोपं सूत्र आपल्याला द्यायचंय. आणि जेवढं उत्पन्न येईल आपल्याला, तेवढा आपला खर्च भागवून, म्हणजे आवश्यक आणि काटकसरीचा खर्च भागवून जे शिल्लक राहतील ते तुमच्या खिशामध्ये देऊन टाकायचे. हे साधं सोपं सूत्र मला असं वाटतं आपण सर्वांनी या माध्यमातून आपण स्वीकारलेलं आहे. आणि त्याचा रिझल्ट आज तुम्हाला आम्हाला सर्वांना या ठिकाणी मिळालेला आहे. आणि म्हणून खरंच मी तुमचं अभिनंदन करणार आहे की सुरुवातीला थोडं झाला त्रास, 8-15 दिवस माणसं यायची भेटायला, हे असलं कधीच नव्हतं. मग आमची तोड कशी काय दिली नाही, मग आमचा ऊस तोडता तोडता टोळी कशी काय निघून गेली, मग माझा 2 एकर अडसाले आहे, शेजारचा एक अर्धा एकर खोडवा आहे, जाऊ दे की त्याच्याबरोबर मग मला गहू करता येईल, ती पहिलं जात होता आता का जात नाही. असं बऱ्याच गोष्ट घडल्या सांगतो, नाही असं नाही, पण आपण त्याला थोडंसं कडक भूमिका घेतली. आणि शेवटी नंतर आम्हालाही सगळ्यांना इतकं सुख लागलं, तिथं बसलेल्या कोणालाही कोणाचा फोनही आला नाही. आणि मला तर कोणाचाच फोन आला नाही की आमचा ऊस गेला नाही म्हणून सांगायला. कारण नियोजन झालं, खाली लगेच कळतं लोकांना काय होतंय ते. आणि चांगल्या पद्धतीने आमच्या सर्व स्टाफने सुद्धा खूप चांगली मेहनत घेतली. आणि आज हा रिझल्ट आपल्याला मित्रांनो या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. याचा आनंद तुम्हाला आम्हाला सर्वांना निश्चितपणाने होतोय. आता या सीझन मधले काही दोष पुढे आले माझ्यासमोर. चांगलं झालं, सगळं चांगलं सांगितलं, पण काही दोष पण पुढे आले सांगतो तुम्हाला. दोषावर पण डॉक्टर चर्चा व्हायलाच पाहिजे, तर डॉक्टर कसं काय म्हणणार. दोष काय पुढे आले आपल्या, तर तुम्ही नोंदी आम्हाला 19,000 एकराच्या दिल्या. तुमच्या घरात आम्ही आलो, तुमचे फॉर्म भरून घेतले, तुम्हाला सांगितलं बाबा सगळा ऊस घाला, तुम्ही म्हणला हो घालतो म्हणून. आणि मग आमच्याकडे ज्यावेळेस आकडेवारी आली, तर 5.25 लाख टन ऊस का 5.5 लाख टन आपल्या कार्यक्षेत्राला 44 गावातला नोंदीचा ऊस होता. आणि 2 लाख टन नोंदीतला ऊस होता गेटकीनचा सोडतो. असं आम्ही 7.25 लाख टनाचं नियोजन केलं. म्हणलं वरचं 25,000 टन जाईल इकडे तिकडं, 7 लाख गळा होईल आपलं. त्या हिशोबाने आम्ही कॅल्क्युलेशन केलं, त्या हिशोबाने आम्ही इथेनॉलचं टेंडर भरलं, त्या हिशोबाने आम्ही साखरेची पोती किती होतील त्याचा अंदाज केला, त्या हिशोबाने आपण साखर किती दराने जाईल आपली त्याचा एक अंदाज केला. पण दुर्दैवानं आज घडलं असं की त्या 5.5 लाख टनातला 2.5 लाख टन ऊस आपला नोंदलेला हा बाहेरच्या कारखान्याला गेला. चिंतेची बाब आहे. मग त्याच्या आणखीन खोलात गेलो आम्ही. हे का गेलं, तर 65 वाहनं आपल्या भागातली आपल्या सभासद शेतकऱ्यांची आहेत की ती वाहनं दुसऱ्या कारखान्याला ऊस वाहतात. त्या बाहेरच्या कारखान्याने ती वाहनवाले का सांभाळली, त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून नाही, तर ऊसासहित आपल्याला या भागातनं त्या वाहनाची वाहतूक मिळणार आहे एवढ्याच एका स्वार्थापोटी ती वाहन मालक त्यांनी सांभाळले. आता आपलं आव्हान तुम्हाला सर्वांना आहे की आता या वर्षी आम्ही 18,000 एकरापर्यंतची नोंद आहे. त्याच्यात 8-9 हजार एकर खोडवा आहे, 10-11 हजार एकर लागणे येत्या, अजून 2-3 हजार एकराची नोंद वाढेल. 28 फेब्रुवारी ही डेडलाईन ठेवली आपण, आत्ताच सांगतो मी. 28 फेब्रुवारीच्या आत ज्याचा ऊसाची नोंद होईल त्याचाच गाळपाचा कार्यक्रम केला जाईल. सगळ्याला माझं सांगणं आहे बरं का, सांगतो. परत आपल्याकडे कार्यकर्ता येतो आणि माझा 2 एकर ऊसाची नोंद राहिली बरं का, शेतकीने घेतलीच नाही, आणि मग आपण म्हणतो याची नोंद घे, त्याची नोंद घे म्हणलं की ती 2 एकर 2 लाख टनाचा घोळ करतो सांगतो. त्यावेळेस आपण बोलून जातो, पण त्या 2 एकराचा घोळ 2 लाख टनाचा कसा होतो, कारण त्याची लागणीची तारीख ती कुणालाच माहित नसती. आणि मग त्याला तोड दिल्या गेली की तिथला 100 शेतकरी नाराज होतो, आणि तो 100 शेतकरी
500 शेतकऱ्याला सांगतोय काही निराभिमान असलं केलं बघा. म्हणून नोंदीच्या बाबतीमध्ये माझी विनंती आपल्याला आहे, सगळ्या नोंदी तुम्ही 28 तारखेपर्यंत द्या. एमडी साहेब शेतकीच्या सगळ्या लोकांना आपण सांगितलेलं आहे, सगळ्यांनी आपल्या नोंदी द्या. हे दिल्यानंतर जर उद्या आपल्या भागातला सगळा ऊस जर निराभिमाला आला तर तुम्ही सहज 7 लाख काय, पण त्याच्याही पुढे आपलं गाळप 100% होईल याबद्दल कुठली काळजी नाही. आता होतंय कसं की इकडे बी ऊस द्यायचा आणि तिकडे बी ऊस द्यायचा. आता आपणच जर अशी दुहेरी निष्ठा बाळगायला लागलो तर मग कारखाना चालणारच नाही. कुणी किती अजून काय वहिनीने ठरवलं तरी चालणार नाही. हा मी आता सांगतो तुम्हाला, एक ठरवलं पाहिजे आपण. एकदा आपलं ही मातृसंस्था आहे ना आपली, काय व्हायचं ते होईल. ह्या संस्थेने उभा केले आपल्याला, ह्या संस्थेने जळलेला ऊस नेलाय, ह्या संस्थेने पेटवलेला ऊस नेलाय, या संस्थेनं अडचण आली तर आपल्या मागे संस्था उभा राहिलेली आहे. या गोष्टीची आठवण ही आपण ठेवलीच पाहिजे. आणि मी जर क्षणिक बघितलं 2 महिने ऊस माझा लवकर गेला तर माझा गहू होईल किंवा माझा हरभरा होईल. एवढ्या जर छोट्या छोट्या स्वार्थी गोष्टीमध्ये जर आपण विचार करायला लागलो तर भविष्यामध्ये मग चांगल्या दराची अपेक्षा करू नका. ऊस तुमचा चांगल्या पद्धतीने गाळला जाईल त्याची अपेक्षा करू नका. कारण 1, 2, 3 वर्ष आम्ही ही शिस्त लावून देण्याचा प्रयत्न करू. जर शिस्तच आपण नाही कोणी पाळली तर मग मला असं वाटतं दिवस पुढचे चांगले नाहीत. मुळात साखर उद्योगच इतका अडचणीत आहे. कारण मी आता राष्ट्रीय स्तरावर काम करतोय, त्याच्यातनं हे मार्ग काढत 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 आपल्याला पुढे जायचंय. आजूबाजूच्या कारखान्यांची परिस्थिती आपण बघा, कुणाचं नाव घ्यायचं नाही आपल्याला, पण कुठेतरी आपल्याला ह्या गोष्टीकडे भर देण्याची आवश्यकता आहे. वाहनवाल्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आहेत, बरीच वाहनवाले दिसतात मला इथं. काय वाहनवाल्यांची भावना अशी आहे, झाला आता तुमचा कारखान्याचा नियम आहे 70 दिवस ऊस पुरवठा करायचा, आमचं काम संपलं, चाललो आम्ही दुसरीकडे. सांगतो तुम्हाला असं कसं चालणार आहे सांगा मला. आज इथं हिंगणगावची मी माणसं दिसतात मला आलायला सांगतो. 8-8, 10-10 टोळ्या 10 तारखेला रात्री निघून गेले. तर असं होता कामा नाही. म्हणजे मग इकडे 2 खेपा करायच्या, 1 खेप तिकडे जायची, तिकडे बी दिवा लावायचा, इकडे बी दिवा लावायचा, आणि मग तिकडून बी माहिती मिळते आम्हाला. असं करू नका. एकदा ठरलंय आपलं, पट्टा पडेपर्यंत इथं हलायचं नाही आपण. बरं काय अडचण आहे तुम्हाला? डिझेल मिळतंय, शेजर मिळतंय, पेमेंट मिळतंय. सांगा HNTचं पेमेंट फक्त 4 कोटी रुपये राहिले, ती पण जाईल आता. HNTचं सुद्धा पेमेंट केलंय सगळं. डिपॉझिट कमिशन आहे ते मार्च मध्ये सगळा हिशोब झाल्यानंतर होईल. कामगारांचे पगार रेग्युलर आपले चालू आहेत. अडचण काय राहिली आता? मग एवढ्या सगळ्या गोष्टी आपण केल्यानंतर काही नियम आपल्याला सुद्धा स्वतःला लावून घ्यावा लागतील, तरच येणाऱ्या पुढच्या काळामध्ये मी तुम्हाला हिशोब सांगतो. 1 लाख टन गाळप कमी झालं 10 कोटीचा तोटा आहे. 2 लाख टन गाळप जास्त झालं तर 20 कोटीचा फायदा होतो. साधं सिंपल गणित आहे. कारण आम्ही अभ्यास केला या सगळ्या गोष्टीचा. आणि म्हणून कुठेतरी ह्या गोष्टीकडे सुद्धा आपल्याला खूप काळजीपूर्वक या ठिकाणी घेण्याची आवश्यकता आहे. आता आपल्याकडे 6,500 लोकांनी ऊस पुरवठा केला. मी माहिती काढायला लावली आता त्याच्यानंतर आपल्याला बरं आपल्याला परत बसायचं, एकदा कार्यालयामध्ये एक मिटिंग घ्यायची. ज्या शेतकऱ्याचा 25 टनाच्या खाली ऊस येतो एकरामध्ये त्याला बोलवायचे आम्हाला आता. म्हणजे त्याचा काय आपल्याला हे करायचं नाही, त्याला काय हिनवायचं नाही. पण बाबा तुझा 20 टन 18 टन ऊस एकरात का निघतो तुझा? उद्या आम्ही 3100 काय 5,000 रुपये जरी दर दिला तर तुला शेती परवडणारच नाही. सरळच आहे. शेवटी दराबरोबर उत्पादन टनेज आपण किती काढतोय हे जर आपण विचार करणार नसाल तर ऊसाची शेती मित्रांनो भविष्य काळामध्ये आपल्याला परवडू शकणार नाही. आणि हा कारखाना ऊसावर चालतो, माणसावर चालत नाही. आणि दुसरा पर्याय पण रॉ मटेरियलचा नाही आपल्याला ऊसाशिवाय. बाकीच्या ठिकाणी काय पर्याय असतात, तिथं दुसरा पर्याय पण नाही आपल्याला. क्षेत्र फार वाढणार नाही, पण या क्षेत्रामध्ये टनेज कसं वाढेल आपलं, या गोष्टीकडे सुद्धा आपल्याला प्रयत्न करावे लागतील. त्याचबरोबर बियाणं बदलच्या बाबतीमध्ये मला वाटतं बियाणं इथं कोणी हात वर करून सांगा बरं. मी गेल्या वर्षी चांगलं सर्टिफाईड ट्रुथफुल बियाणं आणलं, ऊसाची लागण केली, एका दुसरा शेतकरी निघेल. आता आपली पद्धत काय, 2-4 गुंठा आपलाच ऊस तोडायचा, लागण आपली करायची. पुढच्या वर्षी त्याच ऊसाचे 2-4 गुंठ ठेवायचं आणि पुढची लागण आपण करायची. त्याचा परिणाम हा टनेजवर, रिकव्हरीवर
आणि रोगराईवर सुद्धा मोठ्या प्रमाणात पडायला लागलेला आहे. त्यामुळे ह्याचाही विचार आपल्याला करावा लागेल. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या गोष्टीमधून तुम्हाला आम्हाला सर्वांना पुढं ह्या त्रुटी ज्या असतील त्या आपल्याला मार्ग काढावे लागतील. त्यावेळेस एमडी तुम्ही तुमचंही अभिनंदन करतो, तुमच्या स्टाफचं अभिनंदन करतो, शिक्कीचंही अभिनंदन करतो. एकदा टाळ्या वाजून या सगळ्या कर्मचारी अधिकाऱ्यांचं सुद्धा अभिनंदन करतो. कारण आत मेहनत ह्यांना घ्यायची. आम्ही बाहेर काय बोलू, पण आत मेहनत ह्यांना घ्यायची. आता सुरुवातीला एमडी आल्या मानसुक व्हायला एमडी कडक आहे बरं का, लईच बोलतोय बरं का सांगतो. आता कडक बोलल्याशिवाय आता काय इलाज काय सांगा मग तुम्ही. आता पेमेंट न देऊन लोकांची बोलणी ऐकण्यापेक्षा ही बोलणं ऐकणं परवडतंय ना आपल्याला. दुसरं काय करणार आपण. आणि म्हणून थोडं प्रत्येकाने सुद्धा या सगळ्या सिस्टीम मध्ये जर आपण आलो तर मित्रांनो 25 वर्षाचा टप्पा आपण गाठलाय. पुढे आता 50 वर्षाचा टप्पा आपल्याला गाठायचा आहे. 25 वर्षामध्ये तुम्ही हातभार लावला, पुढच्या 25 वर्षामध्ये नवीन पिढी हातभार लावणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि मग त्या नव्या पिढीला आपण काय मार्गदर्शन करणार आहे. जर आपणच चुकीच्या पद्धतीने वागायला लागलो तर पुढची पिढी पण आपल्याला त्याच पद्धतीने सांगेल तुम्ही काय केलं तर तुम्ही आम्हाला सांगताय असं करा म्हणून. आणि म्हणून आपली पण जबाबदारी आहे सगळ्याची की ह्या पद्धतीने आपल्याला पुढे वाटचाल करायची. विषय बरेच आहेत पण आज लग्नाची पण तिथे सगळ्याला जायचंय. पण आज इथं खरंच आनंद वाटला की शेतकऱ्यांनी सुद्धा ही कृतज्ञ भावना असली पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळा आपल्याकडं कसं असतं किती जरी दिलं तरी हाच बघा सावडून आल्यासारखं तोंड सांगतो तुम्हाला. पण तसलं नाही आपलं आता सांगतो. सगळ्याचा म्हणजे चेहरा असा उत्साह दिसतोय आता सगळ्या. तर कारण असं आहे की आपणही मागे इतका त्रास सहन केला. आणि खरंच मला आनंद वाटतो. डॉक्टर साहेब माणसाच्या आयुष्यामध्ये पत अशी पाहिजे. जवळ नसताना ज्यावेळेस माणूस आपल्याला पतवान समजतो ना तो खरा माणूस सांगतो तुम्हाला. 12 वर्ष झालं माझ्याकडे काही नाही पण पत आहे. बऱ्याच माणसाकडे सगळं आहे पण पत नाही. आणि म्हणून पतवान माणसं जर चांगली असतील तर त्याची पत्नी बी चांगली असती तशी आम्हाला पाहिजे. गमतीचा भाग थोडा. पण आज आपण सर्वांनी खरं म्हणजे या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने आपण करू. हा सगळा परिवार आपल्याला पुढे चालवायचा आहे. भाऊंचं मार्गदर्शन, भाऊंचे संस्कार आणि या पद्धतीने आता सुदैवानं जिल्हा मध्यवर्ती बँक आहे आपल्या मदतीला आता पुढे आली. बँकेने पण ठरवलं. परवा बँकेचे सगळी लोक आली होती, त्यांनी आपल्याला सहकार्य करायचं ठरवलं. त्यांचाही व्याजदरामध्ये आपल्याला काय फायदा होईल, त्याचा संस्थेला काय फायदा होईल, या सगळ्या गोष्टी एकत्रितपणानं बसल्यानंतर कुठेतरी आपल्याला या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. या पद्धतीचा प्रयत्न आपण मित्रांनो या ठिकाणी करू. आता नवीन काही गोष्टी आता आपण करायचं ठरवतोय. एक या ऑफ सीझन मध्ये आपल्या बॉयलरचं बेर इन्स्पेक्शन आपल्याला करायचंय. कारण बॉयलर आपल्याला 12 वर्ष होऊन गेले. आता त्याचं काय काय काम निघल बॉयलर इन्स्पेक्टर आल्यावर सांगेल आपल्याला. ते एक मोठं काम आहे. डिस्टलरी आपली असताना आहे 40,000 केलपीडीची, आपण चालवतोय 60,000ने. आजचं सुद्धा प्रोडक्शन 60,000च आहे. इथेनॉल आपलं आजचं प्रोडक्शन 57,000च आहे. म्हणजे डिस्टलरी पण आपली एकदम परफेक्ट आहे. प्राची डिस्टलरी आहे. त्याचं मॉडिफिकेशन करून आपल्याला ह्या ऑफ सीझन मध्ये काही थोडा खर्च त्याचा भांडवल कसं येईल ते बघू आपण. पण 1 लाख केलपीडीची डिस्टलरी आपल्याला या सीझन मध्ये जर आपण केली तर 120 दिवस कारखाना चालला तर 160 दिवस डिस्टलरी चालू शकते आपली. आणि 160 दिवसामध्ये थोडे अजून 20 दिवस जर वाढवले तर 180 दिवस किंवा 200 दिवस जर डिस्टलरी चालली तर 2 कोटी लिटर पर्यंत प्रोडक्शन जर झालं ह्या युनिटला तर खूप चांगला बेनिफिट आपल्याला होईल. तो एक प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय. परवा VSIच्या लोकांशी बोलणं झालं, नॅशनल फेडरेशनच्या टेक्निकल टीमशी बोलणं झालं, काही प्रायव्हेट एक्सपर्ट्स कंपनी आहेत सल्लागार त्यांच्याशी बोलतोय आम्ही. या प्लॅन्टमध्ये 5,800 ने आपण ऍव्हरेज क्रशिंग करतोय अशी परिस्थिती आहे. ती आपल्याला 6,800 पर्यंत कसं जाता येईल. आणि मग ऍव्हरेज जर 6,500 मिळाला आपल्याला आणि 100 दिवस जर आपला कारखाना चालला तर 6.5 लाख टनाचं काही झालं तरी कमीत कमी गाळप विथ गुड परफॉर्मन्स, चांगली रिकव्हरी हे देऊन आपल्याला या ठिकाणी आपल्याला करता येईल. साखरेची क्वालिटी जर बघितली आपण, तुम्ही कुठल्याही व्यापाऱ्याला फोन करा, मी तुम्हाला नावं देतो व्यापाऱ्यांची. ती सगळ्या देशात व्यापार करणारी माणसं आहेत आणि त्याला विचारा निरावेमाची क्वालिटी काय. तर तो सुद्धा विषय आपल्याला ह्या माध्यमातून आपल्याला घेता येईल. आता आम्ही परवा MDला सांगितलं सभासदाला जी साखर आपण देतो बाप किरकोळ आहे
पण ती तुम्हाला आता ह्यावेळेस साखर मिळाल्यावर बघा घरची काय म्हणतात तुम्हाला. ती म्हणते बावलान चेअरमनला घरी चहा प्यायला बोलवा, बाकीचं काय सांगणार नाही. मी असली क्वालिटी आणि ती साखर 15,000 क्विंटल आपण काढून बाजूला ठेवली गोडाऊनमध्ये, ती साखर आम्ही तुम्हाला देणार आहे. कामगाराला पण तीच साखर आम्ही देणार आहे तुम्हाला. कारण शेवटी तुमच्या कष्टाची घामाची आहे ती. आणि एक अभिमान असतो, माझ्या कारखान्याची साखर माझ्या घरी आली, हा सुद्धा एक अभिमान असतो आपल्याला. कारण ह्या संस्था आपल्या आहेत, हे आम्ही इथं बसलेले विश्वस्त आहे, आम्ही काय मालक नाही, विश्वस्त आहे आम्ही. हे आपल्या संस्था आहेत, याच्यावर प्रेम करा, चांगलं काम होईल या पद्धतीने आपण काम करू. त्यानंतर सीबीजीचा प्रोजेक्ट करायचा आहे आपल्याला 10 टनाचा, त्याचा डीपीआर तयार झालाय. मॉडिफिकेशनचा प्रस्ताव तयार करायचा आहे, त्याचा डीपीआर तयार झालाय. साखर आयुक्त कार्यालयामध्ये प्रस्ताव गेलाय आपला. हे बऱ्याच गोष्टी आहेत त्या आपण नंतर वेळोवेळी आपण सांगू, पण या सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येईल. मल्टीफीड डिस्टलरीचा एक नवीन कन्सेप्ट पुढे आलाय आता, त्याची व्हायबिलिटी किती होती ती बघावं लागेल आपल्याला. या सगळ्या गोष्टी एकत्रितपणानं करू आणि एक चांगल्या पद्धतीने उद्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो आपण, हे अजून आपल्याकडं 1% पण त्याचा कुठं अजून विचार होईना, हा सुद्धा विचार आपल्याला करावा लागेल. आणि मग शेतीचा पाण्याचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, हे सगळे गोष्ट एकत्रितपणानं करू आपण आणि एक चांगल्या पद्धतीने नियोजन करू. पुन्हा एकदा हा 25-26चा गळीत हंगाम आणि या गळीत हंगामाचे जे काही पॅरामीटर्स निर्माण झाले, मी आजच आपल्याला सांगतो, राष्ट्रीय स्तरावर आणि राज्याच्या स्तरावर सुद्धा जे काही 5-10 बक्षीस असतात, जे मेरिटवरचे असतात, कदाचित माझा अंदाज असा आहे की या वर्षी नीरा भीमाला बऱ्यापैकी बक्षिसं मिळतील, असा एक प्राथमिक अंदाज मला वाटतो. कारण परफॉर्मन्स आपले चांगले आहे आणि त्या सगळ्या गोष्टीवरती आपल्याला निश्चितपणानं फायदा होईल. असंच सहकार्य, असंच प्रेम या पुढचे असे 3-4 हंगाम जर झाले आपले, तर आपण एकदम सरप्लस मध्ये जाऊ, आपण शिल्की अंदाजपत्रकामध्ये आपण जाऊ. आणि ज्यावेळेस आपला बॅलन्स शिल्की अंदाजपत्रक होईल, यावर्षी संचित तोटा आपला बॅलन्स शीटला माझ्या माहितीप्रमाणे 100% नाही कमी होणार, पण 50% तरी संचित तोटा आपला कमी होईल. पुढच्या वर्षी 50% कमी होईल. आणि त्या 3ऱ्या वर्षाचं ज्यावेळेस तुम्हाला आम्ही वार्षिक अहवाल देऊ, त्यावेळेस तुम्हाला ते सगळे आकडे पाहायला मिळतील. याच पद्धतीने आपण काम करू, असं सहकार्य करा आणि पुढे सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने रिझल्ट देऊ. अधिकारी, संचालक मंडळ, शेतकरी, सभासद, कामगार सगळ्यांचं श्रेय या सगळ्या रिझल्टमध्ये एकटं दुखटं कोणी करू शकत नाही. हे आपल्या सगळ्यांचं सांघिक प्रयत्न, टीम वर्क आहे. असंच टीम वर्क पुढे चालू राहील एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्या शेतकऱ्यांचं अंतःकरणापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, धन्यवाद. यानंतर आभार प्रदर्शन व्यक्त करतील कारखान्याचे ज्येष्ठ संचालक ॲडव्होकेट कृष्णाजी यादव साहेब. आपल्या नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या आजच्या सर्व शेतकरी उत्पादक शेतकरी सभासदांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.